नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी। जुलैमध्ये DA 63% होणार। पगारवाढीचे नेमके संकेत काय असणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, 8th पे कमिशन अपडेट। सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी। जुलैमध्ये DA 63% होणार। पगारवाढीचे नेमके संकेत काय असणार आहे? केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारक 8व्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत, पण नेमकी बेसिक सॅलरीची वाढ आणि वाढीची वेळ हे अधिकृतपणे जाहीर केलेली नाही। पण या दिवसामधली वाढती महागाईपासून 8व्या वेतनाआधी कर्मचाऱ्यांना जुलै आणि महागाई भत्त्यात म्हणजे DA हाईक वाढ करून दिली जाऊ शकते। बघा, कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। या 8व्या वेतन आयोगामध्ये मोठ्या प्रमाणात वेतनवाढीच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशा लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या असताना त्यांना महागाई भत्त्याच्या रूपात एक छोटा दिलासा मिळू शकतो। इंडिया टुडेच्या वृत्तानुसार श्रम ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या नवीन महागाईच्या आकडेवारीने ही बातमी खरी होण्याची शक्यता आहे। कर्मचारी संघटना 8व्या वेतन आयोगानुसार मोठ्या मागण्या करत आहेत, कारण महागाईमुळे वाढणाऱ्या किमतीने रोजचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे। मूलभूत गरजांसाठी पैसे खर्च करणं आता जास्तच महागात पडत आहे। औद्योगिक कामगारांसाठीची अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक, ज्याला आपण AICPI-IW, जो महागाई भत्ता म्हणजे DA ठरवण्याची महत्त्वाची भूमिका बजावतो, तो मार्च 2026 मध्ये 149.1 वरून एप्रिल 2026 मध्ये 149.9 पर्यंत वाढवण्यात आला आहे। तर किरकोळ महागाई म्हणजे रिटेल इन्फ्लेशन ही 4.27% वरून 4.46% पर्यंत या दिवसांमध्ये वाढवण्यात आली आहे। या वाढीमुळे महागाई भत्त्याच्या गणनेवर थेट परिणाम होणार आहे। एप्रिल 2026 पर्यंत उपलब्ध असलेल्या महागाई निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याची शक्यता दिसत आहे। गेल्या 12 महिन्याच्या सरासरी आकडेवारीचा विचार केल्यावर DA हे जवळपास 62.51% पर्यंत पोहोचू शकतो असा देखील अंदाज आहे। सरकार DAची टक्केवारी पूर्णांकात जाहीर करत असल्यामुळे हा दर 63% मानला जाऊ शकतो। सध्या कर्मचाऱ्यांना 60% DA मिळत असल्याने यावेळी 3% वाढ होईल अशी देखील शक्यता आहे। पण अंतिम निर्णय मे आणि जून 2026च्या या महागाई निर्देशांकाच्या आकडेवारीनंतर आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर जाहीर केला जाईल। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी आहे। जुलैमध्ये DA 63% होणार आणि पगारवाढीचे संकेत नेमकं काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।